नमस्कार मंडळी, मी पर्णवी मोहिते आणि आपण पाहत आहात बदलापूर न्यूज. तर आपण असं ऐकलंच असेल की शक्तीशिवाय शिव हा अपूर्ण आहे आणि हर वेळेस शिव आणि शक्तीने एकमेकांचे प्राण हे वाचवलेले आहे आणि अशाच एका जिवंत उदाहरणाबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये एक जोडपे आहे, जे आहे आकाश आणि अंजली. त्यांच्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर आकाश 12 वर्षाचा असताना त्याची आई गेली व त्याच्यावर नंतर खूप जबाबदाऱ्या पडल्या. मग एकीकडे अंजलीची परिस्थिती एवढी काय चांगली नव्हती, म्हणून त्यांनी खूप कमी वयात लग्न करायचं ठरवलं. तर त्यानंतर जे पण काय दिनचर्या असायची, ते काही जे पण काय करायचे त्यांच्या दिनचर्येत, ते सगळे ते व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायचे व हळूहळू मग लोकांचा त्याच्यावर खूप चांगला असा प्रतिसाद भेटत गेला आणि लोकांनी त्यांच्यावर खूप असे प्रेम केले व अंजली हिला असं अंजली बाई म्हणून पण असं बोलायला सुरू. तर ह्याच सगळ्या दरम्यान जेव्हा ते एकदा मंदिरात गेले आणि तिथून परत येत होते, तेव्हा त्यांचा असा खूप एक असा अचानक एक अपघात झाला, ज्यात त्या दोघांना खूपच दुखापत झाली आणि अंजलीच्या डोक्यात टाके सुद्धा पडले. डॉक्टरांनी सांगितलं की अंजलीची प्रकृती ठीक आहे, पण तुम्ही एकदा MRI करून पहा. पण जेव्हा नंतर MRI केला, त्याच्यात असं कळलं की अंजलीला ब्रेन ट्यूमर आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं की तिच्याकडे आता 2च महिने आहे. म्हणून आकाशला त्यांनी सांगितलं की तू आता तिची एक चांगली देखभाल कर आणि तिला खुश ठेव. मग आकाशने डॉक्टरांकडे खूप विनवण्या केल्या की तुम्ही माझ्या अंजलीला वाचवा वगैरे. पण डॉक्टरांनी सांगितलं मी तिला वाचवेन, पण ती आधीसारखी राहणार नाही. तरी सुद्धा आकाशने तिला बरं करायचे खूप प्रयत्न केले, पण तिच्या ब्रेन ट्यूमरमुळे ती एका साईडनी पॅरालाइज झाली. तर हाच सगळ्याचा विचार करता त्यांनी असा विचार केला की मी अंजलीला आता खुश आणि आनंदी कसं ठेवू. तर त्याला असा विचार आला की आपण जसं आधी तिच्यासोबत त्यांच्या दिनचर्यामध्ये ते जसे व्हिडिओज बनवायचे आणि सोशल मीडियावर टाकायचे, तसं टाकायला सुरू करू. तर त्यांनी तसं करायला सुरुवात केली. जशी पण आहे अंजली तिच्यासोबत तसं तसं त्यावेळी व्हिडिओज काढले आणि सोशल मीडियावर टाकले. तर त्यात हळूहळू दिसून आलं की अंजलीची प्रकृती ही चांगली झाली आहे आणि आधीपेक्षा जसं तिचा आजार होता, जेव्हा ती तशी होती, तशी ती आता बरी दिसते आणि आनंदी आणि खुश दिसते. तर त्यांची हीच गोष्ट चक्क साऊथच्या एका फेमस डायरेक्टर कुमारपर्यंत पोहोचली, ज्यांनी ह्यांच्या गोष्टीवर एक सिनेमा बनवला आहे, ज्याचं नाव आहे लव यू मुद्दू करून. तर ह्यात त्यांचीच गोष्ट सांगितली आहे. जे पण काय घडलं त्यांच्यासोबत, हे सगळं त्या सिनेमात आपल्याला पाहता येणार आहे. तर आपल्याला व या पिढीला या गोष्टीहून हाच संदेश भेटतो की प्रेम हे फक्त बोलून नाही, तर एकमेकांवर निस्वार्थ प्रेम करून, एकमेकांची काळजी घेऊन, एकमेकांना काय हवंय काय नको हे सगळं बघून, सगळं काय पाहून केलं जातं. हीच होती सोलापुरातील अंजली आणि आकाशची गोष्ट. धन्यवाद.